देवाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक मार्ग तयार केला आहे आणि देवाचा मार्ग हा कधीही तुमच्या स्वतःच्या इच्छेचा मार्ग नसतो. काय आपण देवाचे मार्ग स्वीकारता की स्वतःचे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजच्या अध्ययनात सुद्धा आपण विश्वासाबद्दल पाहणार आहोत. मोशे इस्रायल लोकांना जुन्या घटनांची आठवण करून देत आहे. अविश्वासामुळे आज्ञाभंग करून त्यांनी स्वतःसाठी जणू खड्डाच खणला होता आणि त्यामुळे इस्रायल लोकांना पुन्हा रानातील कष्टमय दिवसांना सामोरे जावे लागले होते. प्रियानो, परमेश्वर आम्हाला प्रत्येक क्षणामध्ये काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करीत असतो. फक्त आम्ही त्यासाठी तयार असावे लागते. यासाठी आपण देवाच्या वचनांकडे लक्ष लावूया. चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. अनुवादाचे पुस्तक ह्याच्या पहिल्या अध्यायाला आम्ही सुरुवात केली आहे. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की कशा प्रकारे मोशे ह्यांना पुन्हा एक वार नियमशास्त्राचे स्मरण करून देत आहे. तो त्या अनुभवांद्वारे त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करीत आहे की त्यांनी ज्या चुका त्यांच्या वाडवडिलांनी केल्यात त्या त्यांनी पुन्हा करू नयेत. अविश्वासामुळे अनेक लोक जे जुन्या पिढीतील होते ते त्या वचनदत्त देशामध्ये प्रवेश करू शकले नाहीत. फक्त 2 लोकांना वचनदत्त देशात प्रवेश करण्याची परमेश्वराने परवानगी दिली आणि ते दोघे होते यहोशुवा आणि कालेब. 34 ते 38 वचने आता आपण वाचणार आहोत. पहिला अध्याय 34 पासून 38 वचने. तेव्हा तुमचे बोलणे ऐकून परमेश्वराचा कोप भडकला आणि तो शपथ वाहून म्हणाला, जो उत्तम देश तुमच्या पूर्वजांना देण्याचे मी शपथपूर्वक वचन दिले होते, तो देश ह्या दुष्ट पिढीतील माणसांपैकी एकाच्याही दृष्टीस पडणार नाही. यफुन्नेचा मुलगा कालेब हा मात्र तू पाहील. ज्या भूमीला त्याचे पाय लागले ती मी त्याला व त्याच्या वंशजांना देईल, कारण तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला आहे. तुमच्यामुळे माझ्यावरही परमेश्वर रागावून म्हणाला की तूही त्या देशात प्रवेश करणार नाहीस. पण तुझ्या सेवेस हजर राहणारा नूनाचा मुलगा यहोशुवा ह्याचा होईल. तू त्याला धीर दे, कारण तो देश इस्रायेलास वतन म्हणून तो मिळवून देईल. श्रोत्यांनो, कालेब आणि यहोशुवा दुसऱ्यांपासून भिन्न होते. हे दोघे त्या देशामध्ये हेर म्हणून गेलेत. ह्यांनी देवावर विश्वास ठेवला आणि तेथून अगदी अचूक आणि चांगली अशी माहिती त्यांनी आणली. नंतर आम्हाला यहोशुवाच्या पुस्तकात आढळेल की तो एक फार उठून दिसणाऱ्या व्यक्तिमत्वाचा होता. तो त्या देशात खालीवर इकडे तिकडे फिरला आणि त्याने पहाडांवर राहण्याचा आणि ते हस्तगत करण्याचा दावा केला. ह्याच ठिकाणी धिप्पाड लोक, शक्तिमान लोक राहत होते आणि यहोशुवाने म्हटले की हेच मला पाहिजे आणि देवाने त्याला ते देऊ केले. श्रोत्यानो, आज तुम्हाला परमेश्वराकडून काय हवे आहे? काय आपण मातापिता आहात? तरुण असून नवीन जीवनाची सुरुवात करणार आहात? आपणाला देवाकडून काय हवे आहे? मी आपणाला सांगू इच्छिते श्रोत्यानो की जर आपण एका बाजूला बसून हा विचार करता की आपणाला मिळेल, तर आपण चुकत आहात. काही लोक असे सुद्धा आहेत की ज्यांना वाटतं फक्त बसून एका कोपऱ्यात राहून प्रार्थना करणे योग्य आहे. मी निश्चितच प्रार्थना करणे आणि देवासोबत सहभागिता करणे ह्याच्याशी सहमत आहे. परंतु श्रोत्यांनो, आम्हाला जाऊन त्याला हस्तगत करायचे आहे, त्यावर ताबा मिळवायचा आहे. काय आपणाला हे माहीत आहे? देवाने म्हटले की कालेब जेथे जेथे त्याने पाय ठेवला त्याला ती भूमी मी देईन. आज आमच्यापैकी अनेकांना आशीर्वाद मिळत नाहीत, कारण आम्ही अधिक वेळ बसून राहण्यामध्ये, विचार करण्यामध्ये घालवतो. जर आम्हाला देवाचे आशीर्वाद हवे आहेत तर असे करणे चुकीचे आहे. आम्हाला चालायचे आहे, आम्हाला प्रयत्न करायचे आहेत. ख्रिस्ती चालणुकीसाठी पवित्र वचनात बरेच काही लिहिण्यात आले आहे आणि बसण्याविषयी मात्र फार कमी सांगण्यात आलेले आहे. आम्हाला देवाच्या प्रतिज्ञांना
त्याच्या वचनांना पक्के पकडून ठेवायचे आहे. मोशेनंतर यहोशवा ह्या लोकांचे मार्गदर्शन करणार होता. त्याला का निवडण्यात आले हा प्रश्न आहे. तो अनुभवी होता व देवाच्या मागे पूर्ण अंतकरणाने चालणारा होता. यहोशा व कालेबने चांगली माहिती आणली, कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला. विश्वास एक अत्यावश्यक गोष्ट होती. त्यांनी देवावर विश्वास ठेवला व विश्वासाने बाहेर निघण्याकरिता ते तयार झाले. श्रोत्यांनो, नुसते बसून मोठ्या आशीर्वादांची अपेक्षा ठेवून आम्ही देवावर आमचा विश्वास आहे असे म्हणू शकत नाही. विश्वासाने आम्हाला त्याच्यासाठी पाऊल उचलायचे आहे. 39वे वचन पहा काय सांगतं. आणि ही लुटली जातील असे ज्या तुमच्या मुलाबाळांविषयी तुम्ही म्हणाला, ती म्हणजे जी मुले आज बरे वाईट जाणत नाहीत, ती त्या देशात जातील. मी तो त्यांना देईन आणि ती तो वतन करून घेतील. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्यांना आम्ही वगळू शकत नाही. प्रथम, जबाबदारीचे वय अधिक आहे. काही तरुण ज्यांनी देशात प्रवेश केला ते कादेश बर्न्या ह्या ठिकाणी किशोर वयाचे होते. गणनाचे पुस्तक 14वा अध्याय आणि 29व्या वचनावरून आम्हाला कळतं की देवाने 20 वर्षाचे वय निश्चित केले. गणनाचे पुस्तक 14वा अध्याय आणि 29वं वचन. तुमची प्रेते ह्या रानात पडतील आणि तुमच्यापैकी ज्यांची गणना झाली त्यांच्या पूर्ण संख्येतील 20 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या ज्या लोकांनी माझ्या विरुद्ध कुरकुर केली आहे त्यापैकी कोणीही. दुसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट जी ह्या ठिकाणी आहे श्रोत्यानो, ती ही की जे लहान वयात मरतात त्यांना प्रभू नाश होऊ देत नाही, तो त्यांना सोडवतो. आता आपण म्हणाल की मला हे कसे माहीत? श्रोत्यानो, देवाने त्या लहान वयाच्या लेकरांना जे हिशोब देण्याच्या वयापर्यंत पोहोचलेले नव्हते, जेव्हा त्यांच्या पुढाऱ्यांनी त्या देशात प्रवेश करण्यास नकार दिला तेव्हा त्यांना जबाबदार धरले नाही. देवाने त्यांना त्या देशात प्रवेश करण्याची परवानगी दिली. लक्षात घ्या की वृद्ध लोकांनी म्हटले की ते त्या देशात जाणार नाहीत, कारण त्यांना त्यांच्या लेकराच्या सुरक्षिततेची मोठी काळजी होती. त्यांना भीती वाटत होती की आमची लेकरे मरतील. ते स्वतःच्या लेकरांविषयी विचार करीत होते. देवाने त्यांना स्पष्ट केले की ते खरे कारण नाही. ते देवाचा अपमान करीत होते. ते खरे पाहता असे म्हणत होते की देवाने त्यांच्या लेकरांची काळजी घेतली नाही. आता परमेश्वर त्यांना म्हणतो की मी तुमच्या लेकरांची काळजी घेतली. ज्या लहान लेकरांविषयी तुम्ही म्हणत होता ना की ते धोक्यात आहेत, त्यांचं जीवन सुरक्षित नाही, तेच आता त्या वचनदत्त देशात प्रवेश करणार आहेत. आता त्याच तरुण लेकरांची पिढी वचनदत्त देशात प्रवेश करण्याकरिता अगदी सीमेवर येऊन पोहोचली होती. त्यांच्याशी मोशे बोलत आहे. 40 आणि 41 वचने पहा. पण तुम्ही परत जा आणि तांबड्या समुद्राच्या वाटेने रानातून कूच करा. तेव्हा तुम्ही मला असे उत्तर दिले की आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे. तरी आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे आम्ही वर चढून जाऊ व युद्ध करू. आणि तुमच्यापैकी प्रत्येकाने आपली युद्धाची शस्त्रे धारण केली आणि तुम्ही डोंगराळ प्रदेशात चढून जाण्यास मोठे तयार झालात. श्रोत्यानो, जेव्हा कादेश बर्न्या येथे इस्रायलांनी देशात प्रवेश करण्याकरिता नकार दिला तेव्हा त्यांना भयंकर पेच प्रसंगात पडावे लागले. जर वापस परतावे तर समोर ते फार मोठे आणि भयंकर अरण्य. स्मरण करा की मोशेने ह्या अरण्याविषयी असेच शब्द सांगितलेत की ते फार मोठे आणि भयंकर असे अरण्य होते. त्यांनी पाप केले हे त्यांनी मानले आणि परत फिरण्यास आता त्यांचे मन तयार होईना, कारण त्यांना माहीत होते की जर आम्ही परत फिरलो तर पुन्हा त्या अरण्यातून आम्हाला जावे लागेल. म्हणून त्यांनी वचनदत्त देशात जाण्याचा निश्चय केला. 42वं वचन सांगतं, तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, त्यांना सांग, तुम्ही जाऊ नका व लढाई करू नका, कारण मी तुमच्यामध्ये नाही. गेला तर शत्रू तुमचा मोड करील. श्रोत्यानो, मला आपणाला सांगू द्या की अशा प्रकारचे युद्ध चांगले नाही. आपणास माहीत का? का? कारण हे युद्ध देवाच्या इच्छेबाहेरचे होते. ते ह्यावेळी लढाई करण्याकरिता तयार होते. ह्यामुळे नाही की त्यांनी देवावर विश्वास ठेवला होता, पण ह्यामुळे श्रोत्यानो की ते घाबरलेले होते, गोंधळलेल्या परिस्थितीत होते. त्यांच्याजवळ उत्साहित करणारा विश्वास नाही, परंतु भीती होती. देवावरील विश्वासाने नाही, परंतु भयाने त्यांना
लढाई करण्याकरिता उत्साहित केले होते. 43वे वचन, त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितले, पण तुम्ही ऐकले नाही. उलट तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले आणि धिटाई करून त्या डोंगराळ प्रदेशात चढून गेला. श्रोत्यानो, हा विश्वास नव्हता हे आपणाला आढळेल. सुरुवातीलाच देवावर विश्वास ठेवून ते जर गेले असते, तर ती एक दुसरी गोष्ट ठरली असती. परंतु आता ही त्यांची उद्दामपणे केल्या गेलेली वेगळी अशी कृती आहे. मला वाटतं श्रोत्यानो, विश्वास व गृहीत कल्पना ह्यामध्ये फार सूक्ष्म असा फरक आहे. एका व्यक्तीने देवावर विश्वास ठेवला आणि त्या व्यक्तीला वाटले की देव त्याच्या व्यापारावर भरपूर आशीर्वाद पाठविल. परंतु काय झालं की त्याचा व्यापार डुबला. तो एकदम भिकारी झाला. हा देवावरील विश्वास आहे किंवा गृहीत कल्पना आहे, हा आपण विचार करा. दुसऱ्या एका व्यक्तीला देवाने आशीर्वाद दिला म्हणून त्या व्यक्तीला वाटले की देवबाप मला आशीर्वाद देईल. पण देवाने त्याचे त्या बाबतीत मार्गदर्शन केले नव्हते. त्याने स्वतःच्या गृहीत कल्पनेच्या आधारावर तो व्यापार सुरू केला होता. विश्वास आणि गृहीत कल्पना ह्यामध्ये फरक आहे. पहिला अध्याय 44 ते 46 वचने पहा काय सांगतात. तेव्हा त्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या अमोऱ्यांनी बाहेर पडून तुमच्याशी सामना करून मधमाशांप्रमाणे तुमचा पाठलाग केला आणि सेईर देशातील हर्मापर्यंत तुम्हाला पिटाळून लावले. तेव्हा तुम्ही माघारी येऊन परमेश्वरासमोर रडू लागला. पण परमेश्वराने तुमचा शब्द ऐकला नाही व तुमच्याकडे लक्ष दिले नाही. तेव्हा तुम्ही कादेशात बरेच दिवस वस्तीस राहिला. ते तुम्हाला ठाऊकच आहे. ह्या ठिकाणी लक्षात घ्या श्रोत्यानो की ते देवासमोर आलेत आणि त्यांनी खोटे अश्रू वाहिले. ते रडले, त्यांनी पश्चाताप केला. परंतु हा कोणत्या प्रकारचा पश्चाताप होता? पॉल करिंथकरास दुसरे पत्र 7 अध्याय आणि 10 वचनामध्ये काय म्हणतो ते ऐका. करिंथकरास दुसरे पत्र 7 अध्याय आणि 10 वचन. कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही. पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. श्रोत्यानो, ह्या लोकांनी देवाची आज्ञा मानली नाही म्हणून ते रडले का? नाही. ते रडले कारण अमोऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांची हार त्यांच्या रडण्याचे कारण होते. एखाद्या चोराला चोरी करताना पकडण्यात येते. तेव्हा तो रडतो. तो चोर आहे म्हणून तो रडतो का? नाही. तो रडतो कारण त्याला पकडण्यात येते. हेच ह्या लोकांसोबत घडत होते. ह्याच्या परिणामस्वरूप त्यांनी बराच वेळ कादेश ह्या ठिकाणी घालवला. श्रोत्यानो, आमच्या जीवनात सुद्धा अगदी हेच घडतं. आम्ही परमेश्वराची आज्ञा मानत नाही. आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा आम्हाला अपयश प्राप्त होते, जेव्हा आम्ही हरून जातो, तेव्हा आम्हाला रडायला येते. परंतु ते रडणे पश्चातापाचे नसते. आज परमेश्वर ह्या लोकांच्या जीवनाच्याद्वारे आम्हाला हेच शिकवित आहे की आम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळाव्यात, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपले जीवन जगावे. आता आम्ही दुसऱ्या अध्यायाकडे वळत आहोत. ह्या अध्यायात रानामध्ये इस्रायलांचे भटकणे आम्ही पाहणार आहोत. मोशेचे हे भाषण श्रोत्यानो, त्यांच्या प्रवासाचे करण्यात आलेले वर्णन आहे. कादेश बर्न्यावरून वापस परतल्यानंतर इस्रायली सेईर ह्या डोंगराकडे गेले. पहिलं वचन आम्हाला सांगतं, दुसरा अध्याय 1 वचन. मग परमेश्वराने मला सांगितल्याप्रमाणे आपण मागे फिरून तांबड्या समुद्राच्या वाटेने रानातून कूच केले आणि पुष्कळ दिवस सेईर डोंगराभोवती फिरत राहिलो. मला नेहमीच वाटतं की देवबापाजवळ सुद्धा विनोदी वृत्ती आहे आणि त्या विनोदी वृत्तीला येथे आम्ही पाहू शकतो. दुसरं आणि तिसरं वचन. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, तुम्ही ह्या डोंगराभोवती पुष्कळ दिवस फिरत राहिला आहात. आता उत्तरेकडे वळा. त्यांना माहीत नव्हते श्रोतांनो की कोठे जावे. ते काय करीत होते तर पुन्हा आणि पुन्हा सेईर डोंगराभोवती गोल गोल चक्रा मारित होते. शेवटी परमेश्वर म्हणाला की तो आता कंटाळला आहे. तो म्हणतो, हे डोंगराभोवती फिरत राहणे आता बंद करा. अनेक ख्रिस्ती लोक सुद्धा अगदी जीवनामध्ये हेच करीत आहेत. ते देवाच्या वचनावर भिस्त ठेवून चालण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे ते त्याच ठिकाणी चक्रा मारित आहेत. 4 वचन. आणि लोकांना आज्ञा करा की सेरचे रहिवासी तुमचे भाऊबंद जे एसावाचे वंशज त्यांच्या हद्दीतून तुम्हाला जावयाचे आहे, त्यांना तुमची भीती वाटेल म्हणून फार सांभाळा. ह्या ठिकाणी काही महत्वाचे आहे जे आम्हाला शिकायचे आहे श्रोत्यानो. उत्पत्तीचे पुस्तक 36 अध्यायामध्ये आम्ही शिकलो की एसाव सेईर येथे राहिला आणि एसाव एदोम आहे. याकोबाला जन्माचा हक्क मिळाला आणि देवाने त्याला व त्याच्या वंशजांना वचनदत्त देश दिला. एसाव सेईर येथे गेला
व आता हे स्पष्ट झाले की देवाने एसावाच्या लोकांना त्यांची संपत्ती म्हणून तो भाग दिला. परमेश्वर इस्रायलांना स्पष्टपणे सांगतो की ते एसावाच्या संपत्तीला हात लावू शकत नाहीत. ह्या ठिकाणी राष्ट्राकरिता एक पाठ आहे. देवाने प्रत्येक राष्ट्राची सीमा ठरवून दिलेली आहे. प्रेषितांची कृत्ये 17वा अध्याय आणि 26वे वचन सांगतं. प्रेषितांची कृत्ये 17वा अध्याय 26वे वचन. आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे. आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवलेल्या आहेत. श्रोत्यानो, अधिक लढाया, अधिक युद्धे राष्ट्राच्या ठरलेल्या सीमांचा आदर न केल्यामुळे होतात. दुसरा जो पाठ आम्हाला शिकायला मिळतो तो हा की परमेश्वर त्याच्या अभिवचनांना नेहमीच पूर्ण करतो. एसावसारख्या लोकांकरिता सुद्धा परमेश्वर त्याच्या अभिवचनांविषयी नेहमीच विश्वासू राहतो. 7वं वचन वाचूया. कारण तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या हातच्या सगळ्या कामाला यश दिले आहे. ह्या मोठ्या रानातली तुझी हालचाल त्याला ठाऊक आहे. आज ही 40 वर्षे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर आहे. तुला कशाचीही वाण पडली नाही. इथे श्रोत्यानो, त्यांच्या 40 वर्षाचा पूर्ण खुलासा आहे. देवाला त्यांच्या सर्व परीक्षा, त्यांची संकटे, त्यांची दुःखे ह्याविषयी माहिती होती. कारण तो त्या सर्व वर्षांमध्ये त्यांच्यासोबत चालला. त्याने त्यांना सोडले नाही. मोशे प्रामाणिकपणे म्हणू शकला की तुम्हाला कशाचीच कमतरता पडली नाही. किती विलक्षण आहे हे. दाविदाने सुद्धा जेव्हा आपल्या गत जीवनाकडे दृष्टी टाकली तेव्हा स्तोत्रसंहिता 23 अध्याय आणि 1ल्या वचनात असेच म्हटले. तो म्हणाला, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो असे कसे म्हणू शकला? ह्यासाठी श्रोत्यानो, कारण त्याला जीवनामध्ये कशाचीच उणीव पडली नाही. परमेश्वर आम्हाला सुखविलासाच्या जीवनाचे अभिवचन देत नाही हे लक्षात घ्या. परंतु तो आमच्या जीवनाला आवश्यक सर्व गोष्टी पुरवतो. तो आज तुमच्या व माझ्यासाठी सुद्धा हे करण्याकरिता तयार आहे. आता दुसऱ्या राष्ट्रांसाठी देवाने जी काळजी घेतली त्याविषयी आम्ही पाहणार आहोत. एसावच्या भूमीच्या सीमांची परमेश्वराने कशाप्रकारे रक्षा केली हे आम्ही आता पाहिले. आम्हाला दिसेल श्रोत्यानो की परमेश्वराने दुसऱ्या राष्ट्रांसाठी सुद्धा तेच केले. 9वं वचन आणि 19वे वचन पहा. तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, मोवाबाला उपद्रव देऊ नको व त्यांच्याशी युद्धाचा प्रसंग आणू नको. मी त्यांच्या देशाचा कोणताही भाग तुला वतन म्हणून देणार नाही. कारण मी लोटाच्या वंशजांना आर नगर वतन म्हणून दिले आहे. 19वे वचन. अम्मोनी लोकांच्या सीमेवर येशील तेव्हा त्यांना उपद्रव देऊ नको व त्यांच्याशी झगडा करू नको. अम्मोनी लोकांच्या देशाचा कोणताही भाग मी तुला वतन म्हणून देणार नाही. कारण लोटाच्या वंशजांना तो मी वतन म्हणून दिलेला आहे. श्रोत्यानो, इस्रायली बलशाली धिप्पाड लोकांचा त्या देशात सामना करतील, परंतु परमेश्वर त्यांना उत्साहित करण्यासाठी हे दाखवित आहे की एसावाला त्याची भूमी ताब्यात घेण्यासाठी होरी नावाच्या लोकांचा संहार करावा लागला. 22वे वचन आम्हाला सांगतं, सेर येथील एसावाच्या वंशजांकडून परमेश्वराने होरी लोकांचा संहार केला, तसाच त्याने ह्यांचाही केला. त्यांनी त्यांना हुसकावून लावून त्यांच्या जागी वस्ती केली आणि आजपर्यंत ते तेथे वस्ती करून आहेत. अमोली लोकांना स्वतःची भूमी ताब्यात घेण्यासाठी जमजुम्मी लोकांचा संहार करावा लागला आणि त्याविषयी 20वे वचन आम्हाला सांगतं. त्याला सुद्धा रेफाईचा देश म्हणतात. पूर्वी तेथे रेफाई राहत असत. अम्मोनी लोक त्यांना जमजुम्मी म्हणतात. श्रोत्यानो, आज सुद्धा जगामध्ये प्रबळ आणि धिप्पाड असे लोक आहेत. पुढे 24वे वचन पहा काय सांगतं. उठा, कूच करून आर्नोन खोरे ओलांडून जा. पहा, हेशबोनाचा अमोरी राजा सिहोन आणि त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे. तो देश तू आपल्या ताब्यात घेऊ लाग आणि त्याला लढाईला प्रवृत्त कर. यार्देने पलीकडचा भाग आता हे लोक ताब्यात घेत आहेत. इस्रायलांनी मोआब व अम्मोन ह्यांना वळसा दिला. त्यांची भूमी त्यांनी घेतली नाही. ह्या राष्ट्रांनी त्यांना भोजन व पाणी विकले. आता मोशे हेशबोनचा अमोरी राजा सिहोन ह्याच्याशी शांततेचा तह करण्यासाठी त्याने जे काही केले ते सांगत आहे. 26 ते 29 वचने पहा. मी कदेमोथ रानातून हेशबोनाचा राजा सिहोन ह्याच्याकडे दूतांच्या हाती सलोख्याचा निरोप पाठविला की मला तुझ्या देशातून जाऊ दे. मी आपला नीट मार्गाने जाईन, उजवी डावीकडे वळणार नाही. तू पैसे घेऊन मला खाण्यासाठी अन्न विकत दे आणि पैसे घेऊन मला पिण्यासाठी पाणी दे.
मात्र मला तुझ्या देशातून पायी जाऊ दे. सेर येथे राहणारे एसावाचे वंशज आणि आर येथे राहणारे मोवाबी हे जसे माझ्याशी वागले तसाच तूही मी यार्देने पलीकडे जाऊन आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हाला दिलेल्या देशात पोहोचेपर्यंत माझ्याशी वाग. श्रोत्यानो, इस्रायलांना स्वतःच्या देशातून जाऊ देण्याऐवजी सिहोन राजा बाहेर येऊन सर्व सेना घेऊन त्यांच्यावर चालून आला. 30-32 वचने सांगतात, पण हेशबोनाचा राजा सिहोन आम्हाला त्याच्या देशातून जाऊ देना, कारण तुमचा देव परमेश्वर ह्याने त्याला तुमच्या हाती द्यावे म्हणून त्याची वृत्ती कठोर केली व त्याचे मन कठीण केले. आज तो देश तुमच्या हाती आहे. परमेश्वर मला म्हणाला, पहा, सिहोन व त्याचा देश मी तुझ्या ताब्यात देऊ लागलो आहे. त्याचा देश तुझे वतन व्हावे म्हणून तो हस्तगत करावयाला लाग. तेव्हा सिहोन आपली सर्व सेना घेऊन आमच्याशी सामना करण्यास निघाला आणि याहस येथे युद्ध करावयाला आमच्यावर चालून आला. देवाने स्वतःच्या लोकांना नाश होण्यापासून वाचवले. 33 वचन सांगतं, मग आपला देव परमेश्वर ह्याने त्याला आपल्या हवाली केले आणि आपण त्याच्या मुलांचा व त्याच्या सर्व सेनेचा पराभव केला. हा देश देवाने इस्रायलांना घेऊ दिला आणि त्यावर ताबा करू दिला. तो आधी मोवाबी लोकांचा होता. सिहोन राजाच्या वर्चस्वाखाली आमोऱ्यांनी मोआब्यांना तेथून घालून लावले व तो भाग स्वतःच्या ताब्यात घेतला. मोआब्यांशी लढण्यास देवाने त्यांना परवानगी दिली, परंतु जेव्हा त्याने इस्रायलांवर आक्रमण करण्यास पहल केली तेव्हा तो मारला गेला व सर्व सेना इकडे तिकडे पांगली. त्याची राजधानी हस्तगत करण्यात आली आणि त्याचा प्रदेश इस्रायलांना देण्यात आला. ही घटना पुन्हा आणि पुन्हा इस्रायलांना हे स्मरण करून देण्याकरिता देवाने त्यांच्यासाठी काय केले सांगण्यात आली व त्यांच्याकरिता प्रोत्साहनाचे एक कारण बनले. देवबाप त्यांना तो त्यांच्या सोबत आहे व तो त्याच्या अभिवचनांना स्मरण ठेवतो आणि पूर्ण करतो, हे ह्याद्वारे दाखवत आहे. मला खात्री आहे श्रोत्यानो की ह्याद्वारे आपणाला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो. प्रियांनो, मनुष्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचे आज्ञापालन करणे हे एक आद्य कर्तव्य आहे. आम्ही आमच्याच मार्गांनी चालून आमच्याच इच्छेने जीवन जगून परमेश्वराला क्रोधित करू शकत नाही. आमच्या मनात जी भीती असते ती आम्हाला अवज्ञा करण्यास भाग पाडते. म्हणून आजच्या अध्ययनाद्वारे आपण लक्षात घेऊ की परमेश्वर त्याची सर्व अभिवचने पूर्ण करतो. तो तुमची आणि माझी काळजी घेतो. त्या परमेश्वराच्या चरणापाशी जाऊ. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान परमेश्वर दे बापा, तुला धन्यवाद देतो बापा, यावेळेस आम्हाला तुझ्या चरणापाशी घेतलेला आहेस. प्रभूजी, आज तू आम्हाला शिकवलेला आहेस मार्गाविषयी, तुझे मार्ग आणि आमचे मार्ग. होय प्रभूजी, हे जे जीवन तू आम्हाला दिलेलं आहेस, वास्तविक पाहता आम्ही तुझ्या इच्छा परिपूर्ण करणं आवश्यक आहे. परंतु आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या इच्छा परिपूर्ण करण्यासाठी, आम्ही आमच्याच इच्छेने चालण्यासाठी आमचे मार्ग आम्ही निवडतो. परंतु प्रभूजी, तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस, जर आम्ही आमच्या मार्गामध्ये राहतो तर प्रभूजी आमच्यासमोर अडखळणं आहेत, अडचणी आहेत आणि विशेष करून आम्ही तुझ्यापासून दूर आहोत. परंतु बापा, आम्हाला तुझे मार्ग समजू दे. तुझ्या मार्गांमध्ये तू आम्हाला दृढ असं कर. तुझी इच्छा आम्हाला समजून घेण्यासाठी प्रभूजी तू आमच्या बुद्धीला स्पर्श कर. आणि प्रभूजी, तुझे मार्ग हे आमच्या कल्याणार्थ आहेत हे आम्ही समजून घ्यावं. म्हणून परमेश्वर, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या मार्गांमध्ये चालण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. होय बापा, आणि म्हणूनच आम्ही प्रत्येक जण तुझ्या चरणापाशी येतो. तू आम्हाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू, ज्यानं म्हटलेलं आहे की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, त्या आमच्या प्रेमळ येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वर आपणाबरोबर सदैव असो.